नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपण ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित निवृत्त यांच्याशी हा संवाद साधणार आहोत. आणि याच्या मागचं कारण म्हणजे थोडंसं आपण आज संरक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि ती यासाठी की गेल्या काही वर्षांमध्ये आपण ज्या पद्धतीने भारत संरक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी असे प्रयोग करून पाहिलेले आहेत की ज्यामुळे निश्चितपणे भारत एक गंभीरपणे या सगळ्या विषयांचा विचार करतोय आपल्याला दिसून येतं. विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीने आपण कारवाई केली आणि अचूक कारवाई करून आपण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्या समोर आले, तर ते पाहिल्यानंतर स्वाभाविकच भारताची जी तयारी आहे त्याकडे आपण कौतुकाने पाहतो. तर या सगळ्याविषयी आपण जाणून घ्यायचे. प्रामुख्याने आपण या ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई मार्गाने आपण जे हल्ले केले त्याच्याविषयी आपल्याला खूपच कुतूहल आहे सगळ्यांच्या मनामध्ये. आणि मग त्यानंतर आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवास करतोय, त्याच्यातून अनेक गोष्टी आपण स्वतः तयार करतोय बाहेरून घेण्यापेक्षा, किंवा आपल्या इकडे तयार झालेल्या वस्तू किंवा ही सगळी जी काही साधनं आहेत, साधन सामुग्री आहे, ही बाहेरच्या देशातून सुद्धा विकत घेतली जाते. आणि त्यामुळे भारत एक वेगळ्या दिशेने प्रवास करतोय असं दिसतं. तर त्यामुळे आज आपण थोडंसं याविषयी बोलायचे. तर आपलं वायुदल म्हणजे हवाई दल याचं महत्व काय आहे भारताच्या दृष्टीने, हे सुरुवातीला आपण जाणून घेऊया. प्रवीरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार आणि धन्यवाद. आणि आपल्या सर्व जे आपले दर्शक आहेत त्यांना माझा प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपला तो सुरुवातीला मला ते महत्व जाणून घ्यायला आवडेल की हवाई दलाचं काय महत्व आहे. म्हणजे लोक चर्चा सगळं करतात, राफेल घेतलेत का घेतले नाहीयेत, काय कशा पद्धतीने तयारी चालू आहे याविषयी बोललं जातं, बातम्या येतात. पण हवाई दल जे आहे त्याची एक वेगळी ताकद आहे. तिन्ही दलांमध्ये सुद्धा हवाई दलाची पण एक वेगळी ताकद आहे. तर त्याविषयी थोडंसं सांगा, त्याचं महत्व काय. जरूर. सर्वप्रथम हवाई दल किंवा हवाई शक्ती जी आहे ती जे आपले पारंपरिक तीन जे आपले म्हणजे आपण लष्करी शक्तीचे तीन विभाग म्हणतो. म्हणजे त्याच्यात ग्राउंड फोर्सेस म्हणजे जे आपण सैन्य दल म्हणतो किंवा नौदल म्हणतो आणि हवाई दल, यातलं हे सर्वात म्हणजे यंग आणि सर्वात नवीन एक काय म्हणतात विभाग आहे हा. तर त्याच्यामध्ये कसं आहे की 1903 साली जेव्हा विल्बर आणि ऑरविल राईट पहिल्यांदा माणूस उड्डाण घेतलं, त्याच्यानंतर ह्याचं जे ह्याच्यात जी प्रगती झाली आहे ती खूप काय म्हणतात खूप फास्ट झाली. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आपण आता पृथ्वीचं आपण शाळेत शिकलेलो आहे की पृथ्वीवर 3 भाग केले तर एक त्यातला भाग चा जो एरिया आहे तो सगळ्या जमिनीचा आहे. 2 त्यातले भाग आहेत ते आहेत आपले समुद्र आणि महासागरांचे. परंतु त्याच्यावर सगळा जो तिन्हीवर भाग आहे तो आहे हवाई भाग. आणि त्यामुळे म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही सैन्य दल हे 1/3 भागवर प्रभाव करू शकेल, नौदल हे त्याच्या उरलेल्या 2, पण तिन्हीवर प्रभाव करू शकतात एकच आहे आणि ते आहे हवाई शक्ती किंवा हवाई दल. आणि त्यामुळे हवाई दल हा एक असा विभाग आहे त्यातला की जो नुसता हवेत नाही परंतु जमिनीवर आणि आपल्या सागरांवर सुद्धा त्याचा प्रभाव उत्कृष्टपणे करू शकतो. आता उदाहरणार्थ जमिनीवर जे काय ऍक्शन चालू असेल त्या ऍक्शनचा हवाई लढाईमध्ये काही प्रभाव होणार नाही, परंतु हवाई लढाईचा प्रभाव जमिनीवर होतो. कारण जर तुम्ही हवाई क्षेत्रावर नियंत्रण ठेवलं, आपल्या हवाई दलाने नियंत्रण ठेवलं, तर त्याच्याने एकतर शत्रूचा हवाई दल काही करू शकणार नाही किंवा आपल्यावर काही म्हणजे प्रभावशाली काही ते ऍक्शन घेऊ शकणार नाही. आणि दुसरं, आपण त्याच्या सैन्यावर म्हणजे लँड फोर्सेस किंवा नौदलावर आपण प्रभावशाली हल्ले हवाई मार्गाने करू शकतो, जो ते आपल्याला अडवू शकणार नाही. आणि हे एक महत्वाचं, आता हे झालं एक महत्व. दुसरं म्हणजे आपण आता बघतो की आपल्या देशात बरेच वेळा
पूर येतात, भूकंप हम्म. येतात. नंतर जसं आपण उत्तराखंडमध्ये 2013 मध्ये खूप मोठा हादसा झाला होता, ज्याच्यात ऑपरेशन राहत आपण केलं होतं. नंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी 2014 मध्ये काश्मीरमध्ये पूर आले होते, तेव्हा मेघ राहत केलं होतं. या सगळ्यांमध्ये पहिलं आणि सर्वात प्रभावशाली जी शक्ती होती ती हवाई शक्ती होती. आपले हेलिकॉप्टर, आपले ट्रान्सपोर्ट विमान, म्हणजे वाहक विमानं, हे सगळे तिथं पहिल्यांदा पोहोचले. लोकांना जिथं म्हणजे पायी जायला किंवा वाहनं जाऊ शकत नव्हते, तिथं आपले हेलिकॉप्टर गेले, तिथं त्यांना वाचवलं. त्यामुळे नुसतं युद्धात नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा हवाई शक्तीचं महत्व खूप आहे. आणि हे महत्व आपल्या देशांच्या नागरिकांसाठी आहेच आहे, परंतु आपले मित्र राष्ट्र, उदाहरणार्थ नेपाळमध्ये भूकंप झाला होता, आपलं C-130 विमान होतं, ते पहिलं पोहोचलं आणि आपल्या वायुसेनेने जे कार्य केलं तिथं ते सर्वोत्कृष्ट होतं. बाकी अनेक देशांची विमानं आली होती, पाकिस्तानचं सुद्धा एक आलं होतं, पण ते एक आलं, त्यांनी काहीतरी दाखवलं आणि गेलं. परंतु खरं जे कार्य करत होते ते आपले हेलिकॉप्टर होते, MI-17, आपले C-130, C-17, हे सगळे विमान होते, ते करत होते. मालदीव्स मध्ये अजून एक उदाहरण म्हणजे, मालदीव्स मध्ये 2015 साली त्यांचा आरओ प्लांट्स जे असतात, त्यांच्याकडे पाणी सगळं ते जे समुद्राचं पाणी असतं त्याच्यात ते फिल्ट्रेशन करून ते पाणी प्यायला पुरवतात. तो आणि चिनी बनावटीचा होता आणि तो ठप्प झाला, कारण आपल्याला माहिती आहे की चायनीज प्रोडक्ट्स आर नॉट नेसेसरी, आणि ते जे एक्सपोर्ट करतात ते काही इतके क्वालिटीचे नसतात. आता त्यांनी रात्री म्हणजे मध्यरात्री मला तो फोन आला होता, मी हिंडनला होतो तेव्हा, की आपल्याला C-17 विमानं मालदीवला पाठवायची. काय झालं म्हणलं, काय झालं तर ते म्हणाले त्यांच्याकडे पाणी नाहीये प्यायला आणि आपण पाणी घेऊन जाणार. आणि ह्या ऑपरेशनचं नाव आपण ठेवलं ऑपरेशन नील. आणि सर्वप्रथम भारतीय वायुसेनेने सगळं पाणी नेलं तिथं, मग आपल्या नौदलाच्या बोटी सुद्धा गेल्या, सगळं पाणी घेऊन गेला. आणि या देशाला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शेवटी भारताकडे यावं लागलं आणि आपण आपली हवाई शक्तीच्या मार्गाने लवकरात लवकर तो त्यांना, आणि आपण म्हणजे विचार करू शकतो त्यांच्याकडे सगळं त्यांची इकॉनॉमी टुरिझम आहे, बाहेरचे जे टुरिस्ट आले त्यांना जर पाणी प्यायला मिळालं नाही तर त्या देशाची टुरिझम काय राहील. आणि तेव्हा आपण त्यांना ही सगळी हवाई शक्तीची, हे जस्ट मी थोडे उदाहरणं सांगितली, आपण बोलता बोलता अजून काही आले तर सांगते. ही एका देशात, बोला. तर एका देशाच्या सर्वसाधारण आणि प्रभावासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वायुशक्ती खूप खूप महत्वाची आहे. आणि ज्या देशाकडे वायुशक्ती चांगली आहे तो देश हमखास प्रभावशाली होईल. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जे आपण असेंब्ली लाईन म्हणतो ती चांगली होती, त्याचे स्पिन ऑफ जे येतात ते आपल्या सिव्हिलियन सेक्टरमध्ये सुद्धा येतात. असे अनेक त्याचे काय म्हणतात फायदे आहेत. आत्ताच्या या घडीला सुद्धा आता आपण अनेक प्रकारचे म्हणजे लढाऊ विमानं जे ते विकत घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा स्वतः बनवण्याचा काही पार्ट्स आहेत ते आपण इथे बनवणार आहोत. म्हणजे आत्मनिर्भरतेकडे पण आपण चाललेलो आहोत आणि एका बाजूला आपण स्वतः सुसज्ज होण्याचा पण प्रयत्न करतोय. तर कुठेतरी ती माहिती समोर येते की आपल्याकडे जे काय स्क्वॉड्रन आहेत ते कमी आहेत, तेवढ्या प्रमाणात ते वाढवायचेत आणि ठराविक कालावधीत ते वाढवले पाहिजेत. तर आपल्याला तेवढंच एखादं असं काय आक्रमण झालंच तर त्यावेळेला त्याचं उत्तर देता येऊ शकतं. तर काय नेमकी स्थिती आहे त्याबद्दल काय सांगू शकतो? आता म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्याला भारतीय वायुसेनेला 42 म्हणजे 42.5 स्क्वॉड्रन हे ऑथोराइज आहे, म्हणजे सरकारने ऑथोराइज केलेले, जे आपल्या सगळ्या जे आपले धोके आहेत म्हणजे चीनकडनं असो पाकिस्तानकडनं असो याच्यासाठी जे आपल्याला एक प्रभुत्व मिळायला पाहिजे. दुर्दैवाने आपण आता 29 स्क्वॉड्रन म्हणजे लढाकू विमानांचे, मी बाकीच्या विमानांवर नंतर येतो, 29 वर आपण आलो. आणि ही एक फार गंभीर गोष्ट आहे. आणि ती का झाली म्हणजे आता सांगायचं जर गेल्या 6 दशकांमध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाकू म्हणजे फायटर फ्लीटचं हे डोळे सर्वात कमी हे स्ट्रेंथवर आपण आलो. आणि खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण काय झालंय की जसं जसं म्हणजे भूराजनीतिक प्रकरण आता चिघळत आहेत बरेच. चीन जे 6 दशकांपूर्वी जे चीन होतं किंवा त्यांची हवाई शक्ती होती, त्यांची हवाई शक्ती अगदीच म्हणजे काय म्हणतात नसल्यासारखीच होती.
आज त्यांची हवाई शक्ती खूप वाढलेली आहे, त्यांच्याकडे त्यांची इकॉनॉमी वाढलेली आहे. ते सगळ्याच म्हणजे मेट्रिक्स जे आपण म्हणतो त्याच्यानी ते खूप खूप बलवान झालेले. आणि त्याच्यासाठी आपल्याला जर तोंड द्यायचं असेल आणि आपल्याला आपले राष्ट्रीय हित जर जपून ठेवायचं असेल तर आपल्याला हे 29 पॉइंट जे हे खूप खूप कमी पडतात. तर त्यातले सुद्धा आता कसे आपले जे जॅग्वर हे विमान 70च्या दशकात मधलं विमान करते चांगलं काम, पण आजच्या युद्धाला ते कितपत योग्य आहे, किती कुठल्या रोल्सला ते योग्य आहे, त्याच्यामुळे आपल्यावर काहीतरी मर्यादा आहे. आणि आपल्याला त्याच्यामुळे काय की मॉडर्नायझेशन ऑफ फ्लीट म्हणजे नवीन विमानं, चांगली विमानं ही घेणं आवश्यक आहे. आता त्यासाठी 2000 इनफॅक्ट म्हणजे कारगिल युद्धानंतर भारतीय वायुसेनेला हे म्हणजे ही जाणीव झाली आणि त्यातला एक धडा होता की आपल्याला मिराज 2000चं जे परफॉर्मन्स होतं ते बघून आपल्याला ही जाणीव झाली की आपल्याला अशा टाईप म्हणजे अशा प्रकारची मॉडर्न त्याच्यात अटॅक सिस्टम चांगल्या आहेत, त्याच्यात एव्हिओनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम चांगले आहेत, ते आपल्याला घ्यायची गरज आहे. कारण मॉडर्न वॉरफेअर म्हणजे युद्धामध्ये ही सगळी गरजेची गोष्ट आहे. तर तेच केली होती की आपण मिराज 2000च्या अजून स्क्वॉड्रन्स घ्यावे. तर फ्रान्सने आपल्याला एक मिराज 2000-5 जे तेव्हाचं सर्वात मॉडर्न व्हर्जन होतं ते सुद्धा ऑफर केलं. तर त्याच्यावर चर्चा झाली, परंतु दुर्दैवाने ती कुठेच पुढे गेली नाही आणि ते सगळंच तसंच राहिलं. मग आपण 2007 मध्ये MMRCA मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्टचं RFP ज्याला रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देतात, मग त्याच्यात 6 वेगवेगळी विमानं आली होती, त्यांचं सगळं इव्हॅल्युएशन झाले, ट्रायल्स, आणि 2012 साली शेवटी आपण रफाल याला आपण निवडलं की आपल्याला जे योग्य सगळे जे योग्य जे त्याच्यात फीचर्स पाहिजे होते ते रफालमध्ये आणि किंमत वगैरे सगळ्याचा विचार. पण परत दुर्दैवाने काय झालं की त्याचे नेगोसिएशन्स ते ठप्प झाले, कारण 18 विमानं घ्यायची होती फ्रान्सकडनं आणि त्याच्यानंतर ती HAL मध्ये ती मॅन्युफॅक्चर करत होती. पण HAL ची केपेबिलिटी थोडीशी कमी पडली आणि दासो जे रफालचं मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्यात आणि त्यांच्यात ते काय झालं पटलं नाही. आणि मग तो डील परत तो सगळा 2015 मध्ये तो MMRCA डील बंद झाला. मग 2016 मध्ये आपण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट 36 रफालचा डील केला, जे रफाल यायला लागले आणि आता ते आपल्याकडे आहेत ते आणि वेळेत आले, ते एक चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्याला MMRCA 126 हवे होते आणि आपल्याकडे शेवटी आले फक्त 26, म्हणजे 90, म्हणजे 5 स्क्वॉड्रन्सची आपल्याकडे तशीच डेफिशियन्सी. त्यात आपले बाकीचे रिटायर होत होते, नंतर MiG-21 जुने झाले होते. तर हे सगळं बघता जो आता म्हणजे भारताचा आणि चीनमध्ये जो हवाई शक्तीचं संतुलन जे एक 20 वर्षापूर्वी आपल्या बाजूने बऱ्यापैकी होतं ते आता खूप बिघडलेलं आणि ते आता काय झालं ते आपल्याला ते इतकं अनुकूल नाही. आणि यासाठी खूप गरजेचं आहे की आपल्याला लढाकू विमानांची संख्या वाढवणं, त्यात संख्या नुसती वाढवणं नाही तर त्याचे जी म्हणजे त्याचं जे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आहे, नंतर जी जेणे की त्याच्यात चांगली टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजी येईल ते खूप जरुरी आहे. आणि म्हणून हे जे 114 मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट जे भारतीय वायुसेनेने 2018 पासून प्रयत्न करत आहे त्याचं आता जसं आपण वाचतोय की कदाचित फ्रान्स आणि इंडियामध्ये गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डील होऊ शकेल 114 रफालसाठी. आता ते हे जे रफालचं डील होईल ते F4 व्हर्जन साठी होईल, आपल्याकडे जे आहे ते F3 आहे आणि F4 व्हर्जन साठी झालं तर ते अजून त्याच्यापेक्षा चांगले आणि आपले सध्याचे F3 सुद्धा त्याच्यात अपग्रेड होतील आणि आपल्याकडे तो हे झालं. परंतु याच बरोबर आपलं जे तेजस आहे, आता तेजस मार्क 1A मध्ये सुद्धा खूप विलंब झालेला आहे आणि आपले आता म्हणजे भारतीय वायुसेनेनी HALची आधी 83 आणि नंतर 97 असं तेजस मार्क 1चे 180चे त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी केले. पण तेजस प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती खूप संथ आहे आणि HAL म्हणते की आता ते 24 पर्यंत करतील पुढच्या वर्षी, म्हणजे एका वर्षात 24 विमानांचं.
हम्म. ते 24 तर पाहिजेत, कारण नाहीतर आपली परिस्थिती अशीच बिकट राहणार. कारण आता काय जॅग्वार आणि मिराज टिथोर आणि निक कंटिन्यू सुद्धा हळूहळू रिटायर होतील, म्हणजे पुढच्या साधारण 8 ते 10 वर्षात हे रिटायर होणार आहे. मग तुम्हाला त्याचं रिप्लेसमेंट, आत्ताची डेफिशियन्सीचं रिप्लेसमेंट, म्हणजे आपल्याला वेग जो आहे तो खूप करावा लागणार. आणि त्यासाठी नुसतं HL नाही तर प्रायव्हेट सेक्टर डिफेन्समध्ये सुद्धा येणं आहेच आहे, पण त्यांचं पार्टिसिपेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला एक जसं म्हणतो आपण मिशन मोडमध्ये काम केलं पाहिजे. कारण मी जर दुसऱ्या बाजूचा असतो म्हणजे, तर मी बघतोय की भारतीय वायुसेनेत हळूहळू येत आहेत वेळ, मला काहीतरी म्हणजे काय म्हणतात, याला पण तो तुम्हाला म्हणजे भारताला त्रास द्यायला संधी जास्त मिळते. संधी आपण द्यायची का त्यांना? नाही द्यायची. आणि त्यासाठी हे खूप महत्वाचं. हे झालं आता आपल्या लडाखून. ट्रान्सपोर्टमध्ये C-17 आणि C-130 आल्यामुळे आपली परिस्थिती म्हणजे त्याच्याने खूप चांगली झालेली आहे. परंतु आता C-295 सुद्धा येते, जे आपलं टाटा आणि एअरबसचं कोलॅबोरेशन आहे, एव्हरोचं रिप्लेसमेंट. फक्त AN-32 जे आहे ते आता खूप जुनं झालेलं आहे. त्याला सुद्धा आता AN-32 ला सुद्धा 40 वर्ष होऊन गेली. आपल्याला हा विचार करायचा आहे आत्तापासून की AN-32चं रिप्लेसमेंट त्यासाठी आत्तापासूनच आपण खटपट केली पाहिजे की आपण देशात बनवायचं का कुठलं कसं कोलॅबोरेशन, ते आपल्याला विचार करून ह्याचा निर्णय हा खूप महत्वाचा आहे की वेळेत निर्णय घेणं आणि त्याचं फॉलोअप करणं हा महत्वाचा आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा आता आपण म्हणजे ठीक होत, परंतु चेतक आणि चेतक हे 1961च हेलिकॉप्टर आहे, ते अजून चाललेलं आहे. आणि म्हणजे त्याचं इंजिन चांगलं आहे ते आहे, पण इतकं जुनं आहे, त्यात टेक्नॉलॉजी खूप वेगळी बदललेली आहे. आणि त्यामुळे LUH जे आहे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर, त्याचा सुद्धा विलंब झालेला आहे. हे सुद्धा येणं महत्वाचं आहे. तो आपल्याला काय, आपल्याला असं संथ बसून चालणार नाही, आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. आणि मला अशी आशा आहे की जर आपण ठरवलं आणि वरपासून खालपर्यंत जर सगळ्यांनी आपापलं काम केलं तर होऊ शकेल असं मला वाटतं. पण ओव्हरऑल एक महत्वाचा मुद्दा मी राहिला याच्यात की कुठल्याही हवाई युद्धात किंवा हवाई शक्तीमध्ये नुसतं हे लढाकू विमान किंवा ट्रान्सपोर्ट किंवा हेलिकॉप्टर नुसते म्हणजे इनफ नसतात. त्यात आपल्याला फोर्स मल्टिप्लायर्स म्हणून असतात. फोर्स मल्टिप्लायर्स म्हणजे काय की एवॅक्स, एअरबोर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टम, जे हवेत विमान आहे त्याच्यात रडार असतं. नंतर एअर टू एअर रिफ्युलर, जे हवेत इंधन भरवतात. या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला आपलं जी शक्ती आहे ती वाढवायची. कारण आता आपल्याकडे फ्लाईट म्हणजे एअर टू एअर रिफ्युलर 6 IL-70, पण त्याची सर्व्हिसेबिलिटी वगैरे बघितली तर ते कमीच पडतात. नंतर ती जरूरत आहे ती फक्त वायुसेनेला नाही तर नौदलाला सुद्धा. कारण नौदलाच्या आपल्या जेव्हा एअरक्राफ्ट कॅरियर खूप महासागरात जातात, त्यांची विमानं होतात, त्यांना जर एअर टू एअर रिफिलिंग करावं लागलं तर आपल्याला परत ती जरूर पडते. सो ह्या दोन गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या. त्याच्यात म्हणजे काम चालू आहे. पण एअर टू एअर रिफिलर साठी काय झालं की काही वर्षांपूर्वी परत हे सगळं चाललं होतं आणि एअरबस A330 MRTT त्याला म्हणतात, मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट, जे आपण सिलेक्ट म्हणजे वायुसेनेने ते सिलेक्ट केलं. ते म्हणाले हे आपल्या रिक्वायरमेंट्स नाही सर्वोत्तम. परंतु 2 वेळा ते म्हणजे डील काय म्हणलं कॅन्सल झालं किंवा तो पुढे फिस्कट. आता ह्याचं काय, कालच्या चुकीची किंमत आपण आज मोजतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नॉट टेकिंग अ डिसिजन किंवा डिले, जसं आपण म्हणतो लॉ मध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसंच आहे. आपले प्रतिस्पर्धी आहेत आणि हे मुख्यतः चीन, म्हणजे माझं लक्ष जास्त चीनकडे केंद्रित असतं, कारण चीनकडनं खरा धोका आहे. बरोबर, हे बघतायत हे काय करतात. आणि हाच प्रश्न आहे की समजा आपल्याकडे जर MMRCAच्या रफाल जास्त असते तेव्हा 2020 मध्ये जेव्हा हे लडाखमध्ये सगळी घुसखोरी आणि सगळं केलं, तर त्यांनी विचार केला असताना की करू का आपण, हे मी काही केलं तर काय होणार. हा प्रश्न आपल्याला सर्वांनी मनात ठेवला. बरोबर. आता हे सगळं सुरू असताना म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा जेव्हा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेला पाकिस्तानला सुद्धा मदत केली गेली, अनेक देशांनी मदत केलेली आहे.
आणि त्यातून पाकिस्तान जो आहे हा सातत्याने म्हणजे पाकिस्तान हा देशच म्हणजे दुसऱ्याकडे मदतच मागत असतो की आम्हाला मदत द्या, पण त्याचा उद्देश जो आहे तो भारतावर आक्रमण करणं, भारताला सतत त्रास देणं हा उद्देश आहे. आणि त्यामुळे जे त्याला विकत असतील त्यांचा काय फक्त बिझनेसचा संबंध आहे, ते त्यांना विकत असतील. पण त्यामुळे पाकिस्तान आता सुद्धा ही सगळी स्थिती पाहता पाकिस्तान असा टपून बसलेला असेल की जिथे संधी मिळेल त्यावेळेला असं काहीतरी करायचं, कुरघोडी करायची, काहीतरी कुरापती काढायच्या, ते प्रयत्न असू शकतील. तर त्यांना अशी कोणाकडून मदत मिळते, कोणत्या देशांकडून मिळते आणि त्याचा आपल्याला काय आपल्यावर दबाव असू शकतो? सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना चीनची मदत ही म्हणजे पारंपरिकरित्या दृष्टीने त्यांना चीनची मदत नेहमीच मिळाली. आणि कसं आहे की त्यांच्या म्हणजे आपण बघा ना, आपण नुसतं विमानांची किंवा अशी मदत जरी सोडली तरी त्यांच्या न्यूक्लिअर पॉवर म्हणजे त्यांच्या अणुशक्ती ह्याच्यात सगळी चीनचीच मदत होती. चीन, नॉर्थ कोरिया, इराण हे सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब निर्माण झाला पाकिस्तानचा आणि त्यांनी चोरी सुद्धा केली. म्हणजे एकयू खान जे बाहेर न जाऊन जे केलं होतं. सो चायनाची मदत ही त्यांना प्रत्येक क्षेत्रात म्हणजे मिलिटरी फील्डमध्ये आहे, त्यांना इकॉनॉमिक फील्डमध्ये आहे, युनायटेड नेशन्स किंवा कुठल्याही याच्यात जेव्हा आपण त्यांचे जे हे अतिरेकी आहेत त्यांना आपण डेझिग्नेट करायचा प्रयत्न करतो की हे UN डेझिग्नेटेड टेररिस्ट आहेत, तेव्हा चीन त्याच्यात टेक्निकल काहीतरी अडचण आणून ते म्हणतं असं नाही तसं नाही वगैरे. FATF मधनं पाकिस्तानला काढण्यात चीनचा हात आहे. सो चीनला काय आहे की चीनला एक लो कॉस्ट अलाय मिळालेला आहे, ज्याला थोडं मधनं काहीतरी देत राहा आणि ते त्यांचं काम करत राहतील. सो त्यांना त्यांचे हात घाण करायची गरज नाही आहे, ही गोष्ट. त्यामुळे चीन त्यांना मदत करेलच, यासाठी की चीनला हे नको आहे की भारत प्रभावी देश, भारत एक म्हणजे मोठा देश, मोठा इन द सेन्स की जसं आपण लिडिंग पॉवर म्हणतो तसं होण्यामागे चीनला काहीही त्याच्यात इंटरेस्ट नाही. उलट कारण आपण त्यांचे नेबर असल्यामुळे आपण जर दाबलो गेलो तर चीनला चांगलंच आहे. बरोबर. त्यामुळे चीन काय करेल की आपल्या जे टू फ्रंट आपण म्हणतो तर दुसऱ्या बाजूनी त्यांना पाकिस्तानला असं प्रोत्साहन देत राहील, तुम्ही असं करत राहा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आणि आता काय झालंय की या सिंदूर नंतर चीन आणि पाकिस्तानचं सहकार्य अजून वाढलेले, कारण आता ते म्हणतात की ते 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट सुद्धा J-35 ते चीनकडनं घेतील किंवा चीन देईल त्यांना. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा दिवसेंदिवस वाढणारच आहे आपल्याला, कारण चीन आणि पाकिस्तानमध्ये जसं आपण वाढतोय तसं त्यांना ते तितका जास्त प्रयत्न करतील चीन आणि पाकिस्तान मिळून की आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला त्याच्यातला मार्ग काढावा लागणार. आणि त्यासाठी काय आहे की आपण शक्तिशाली झालो, आणि शक्तिशाली म्हणजे नुसतं मिलिटरीमध्ये नाही परंतु इकॉनॉमिकली सुद्धा सर्वच दृष्टीमध्ये आपण शक्तिशाली झालो तर आपोआप त्यांना कळेल की हे करून उपयोग नाहीये. कारण त्याचाच आपण म्हणतो ना की आपण त्यांच्यावर एक मोठा कॉस्ट इम्पोज करू शकतो. ज्या दिवशी त्यांना कळेल की त्यांच्याशी आपण पंगा घेतला तर हे आपल्यावर खूप मोठा कॉस्ट इम्पोज करू शकतील, त्या दिवशी हे जरा म्हणजे ते कमी करतील. तोपर्यंत काही ना काहीतरी मार्गाने करतील. आणि म्हणूनच आपल्याला बलवान राहणं आपापसात म्हणजे आपल्या देशात जे काय अंतर्गत सुरक्षा, बाहेरची सुरक्षा ही महत्वाची यासाठी आहे की आपल्याला नेहमी सतर्कता बाळगणं हे म्हणजे सतर्कता बाळगूनच ठेवावी लागते. नाही, आता चीनचं तुम्ही म्हणालात त्याच पद्धतीने अमेरिकेकडून कशा पद्धतीचे, कारण हे सातत्याने पाकिस्तानचे एक प्रकारे कटोरा घेऊनच अमेरिकेकडे गेलेले असतात आणि अमेरिकेकडून सुद्धा सध्या भारताच्या बद्दलची जी भूमिका आहे ती थोडीशी बदललेली आहे. अशा परिस्थितीत ते सुद्धा पाकिस्तानचा वापर करून घेत आहेत. तर त्यावेळेला त्यांना कोणत्या प्रकारची मदत मिळते ज्याचा हवाई कुठेतरी प्रभाव जो आहे तो ते निर्माण करू शकतील? आता आपल्या सिंदूर नंतरच एक अमेरिकेनी त्यांच्या फॉरेन मिलिटरी सेल्सच्या ह्याच्या खाली पाकिस्तानला काही $1 मिलियन सामग्री देण्याचं घोषित केलं. आता ऍक्च्युली काय की हे त्यांचे जे F-16 विमान आहेत ते त्यांच्यासाठी जे आपण जसं स्पेअर्सचा कॉन्ट्रॅक्ट किंवा जे फॉलो ऑन कॉन्ट्रॅक्ट म्हणतो त्याच्यासारखं आहे. तर त्यामुळे काय होतं की अमेरिकेचं जे मदत जी आहे ती क्षेपणास्त्रामध्ये आत्ता तरी काही फार वाटत नाही. त्याच्यामुळे पुढे काय होतं ते बघणं
म्हणजे जरुरी आहे. कारण आता जे पाकिस्ताननी ते त्यांच्या गाझा पीस प्लॅन मध्ये सुद्धा सहभागी झाले आणि त्याच्या मोबदल्यात ते काहीतरी त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतील. पण मला असं वाटतं की आपलं जे डिप्लोमॅटिक ही आपली कॅपॅसिटी आहे अमेरिके बरोबर, ती आहे चांगली अजून. जे थोडंफार ते ट्रेड आणि हे ट्रम्प साहेबांमुळे काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, पण ते माझ्या मते ते आज नाही तर उद्या ते आपण पार करू त्यांना आणि परत आपलं जे आहे ते ट्रॅकवर येईल. त्यामुळे मला नाही वाटत की पाकिस्तान आणि एक जरी टेररिस्ट अटॅक कुठे झाला ज्याच्या वेस्टमध्ये किंवा अमेरिकेत ज्याचं लिंक पाकिस्तानकडे गेलं ते सगळं बंद होणार. म्हणजे ते जे आता करतायत कारण अमेरिकेला सुद्धा माहिती आहे, म्हणजे कुठेतरी त्यांना माहिती आहे की पाकिस्तानकडनं सगळं टेररिझमचा सोर्स होता आणि त्याच्या विरुद्ध ते इतके वर्ष लढत होतो. हे माझ्या मते हे टेम्पररी फेज आहे आणि तो आपण यशस्वीरित्या पार करू असं माझे तरी समजते. एक शेवटचा प्रश्न, हा टर्कीचं सांगा. टर्की बरोबरचं जे आता पाकिस्तानचं जे कोऑपरेशन आहे ते त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण एकीकडे चीन, एकीकडे टर्की आणि आता त्यांचा सौदी अरेबिया बरोबर सुद्धा एक डिफेन्स पॅक्ट झालाय. त्याच्यातनं काय निघतंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि मला समजा आपण टर्कीशी सुद्धा परत आपण काही रिएस्टॅब्लिश केलं जरा चांगलं, तर मग ते आपल्याला थोडं पाकिस्तान टर्कीचं विकन करता येईल असं माझी समजूत आहे. म्हणजे ते आता बघायला लागेल कसं काय होतंय, काय काय डेव्हलपमेंट होत आहे. कारण खूप गुंतागुंती आहे या विषयांमध्ये, कारण प्रत्येक देश तरी कशात तरी गुंतलेला आहे त्याच्यामुळे. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे आत्मनिर्भरतेचा जो मुद्दा आहे की आपण कशा पद्धतीने स्वावलंबी होऊ शकतो या क्षेत्रामध्ये. म्हणजे हवाई अशी विमानं बनवणं म्हणा किंवा इतर काही त्याच्यामधले जी काही साधन सामुग्री आहे याच्या बाबतीत आपण स्वावलंबी होण्यासाठी आपण काय कोणत्या दिशेने चाललो आहोत किंवा आणखी काय आपल्याकडून अपेक्षा आहे? आता आपल्या सरकारचं जे धोरण आहे की ते आत्मनिर्भर भारत या अनुषंगाने 2024-25 वित्तीय वर्षात आपले जे डिफेन्स एक्सपोर्ट्स होते, म्हणजे जे आपण मॅन्युफॅक्चर करून केले, ते साधारण 23,662 कोटी रुपये होते डॉलर टर्म मध्ये. बिकॉज डॉलर आणि रुपयाचं हे घसरते म्हणून थोडीशी डॉलर टर्म मध्ये जे कमी वाटेल, पण ही जी प्रगती आहे ही चांगली आहे, पण ती इनफ नाही. ती आपल्याला बरीच वाढवावी लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही डिफेन्स एक्सपोर्ट्स वाढवता आणि तुम्हाला त्यामुळे त्याच्याने काय होतं की तुमचं एकतर तुम्हाला फॉरेन एक्सचेंज मिळतं आणि दुसरं तुम्हाला एक टाईपचं प्रभुत्व मिळतं त्या दुसऱ्या देशांची आणि मैत्री वाढण्याची एक ही संधी आहे. आता डोमेस्टिकली बघितलं तर आपण HAL एव्हिएशन मध्ये तेजस बनवतच आहे. बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट जे आहे HPT-40 ते बनवत आहे आणि हे एक योग्य दिशेने. फक्त जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला त्याचा वेग, मॅन्युफॅक्चरिंगचा वेग आणि क्वालिटी या दोन्हीवर आपल्याला भर देणं खूप जरुरी आहे आणि ते काळजी घेतली पाहिजे. दुसरं आता टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड जे TASL टाटाची एक कंपनी, त्यांचं आणि दासो फ्रान्स रफाल मॅन्युफॅक्चर त्यांच्यात एक MOU झालेलं आहे, जेणे की ते रफाल विमानाचं फ्युजलाज हे आता टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेडच्या हैदराबादच्या प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर होणार आहे आणि मग ते तिथं मॅन्युफॅक्चर होईल फ्युजलाज आणि ते एक्सपोर्ट होईल. सो हा एक त्यांनी काय होणार आहे, आपल्याला टेक्नॉलॉजीचा आपल्याला आत्मसात करता येईल. आपल्याला कळेल की मॉडर्न प्रॅक्टिसेस कशी असतात आणि आपली कॅपॅसिटी सुद्धा ह्याच्यानी चांगली बिल्ड होईल. हा एक चांगला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, साफ्रान जे रफालचं इंजिन बनवतं, मिराज 2000चे इंजिन बनवतं, या कंपनीशी सुद्धा आपलं एक आता टायअप झालेलं आहे HAL बरोबर. 120 किलोन्यूटन इंजिनच्या निर्मितीसाठी त्याचं सगळं रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं एक MOU झालं. सो ह्याच्यानी सुद्धा हा एक बरोबर मार्गाने. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं प्रायव्हेट सेक्टर जे भारतात आहे आणि प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग हा खूप महत्वपूर्ण आहे. प्रायव्हेट सेक्टरला आपण सरकारच्या धोरणांमध्ये काही म्हणजे काय म्हणतात आपल्याला इन्सेंटिव्ह दिलेले आहेत, हायडेक्स जसं आहे, परंतु अजून ते देण्याची गरज आहे. प्रायव्हेट सेक्टरला एक लेव्हल प्लेइंग फील्ड पब्लिक सेक्टर बरोबर देणं हे खूप महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की जर प्रायव्हेट सेक्टरला लेव्हल प्लेइंग फील्ड दिलं तर प्रायव्हेट सेक्टर सुद्धा ह्याच्यात खूप त्यांचं योगदान अजून वाढेल आणि ते चांगलं योगदान म्हणजे अजून उत्कृष्ट योगदान देऊ शकतील, जेणे की आपले टाइमलाईन्स कमी म्हणजे शॉर्टन होतील आणि आपल्याला
आपल्याला जे आत्मनिर्भरतेकडे जो जी वाटचाल आहे ती चांगली आहे. आणि आता जे रफालचं जे म्हणजे MRFA जे डील आहे त्याच्यात मी वाचलंय की 60% जे इंडिजिनायझेशन कंटेंट त्याच्यात हळूहळू तो वाढवत घ्यायचा आहे. ही एक महत्वपूर्ण बाब आहे. तर हे आपलं हवाई क्षेत्रात झालं. C295 मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, टाटा आणि एअरबसचं जे कोलॅबोरेशन, महिंद्रा, भारत फोर्ज, डायनामॅटिक, हे अनेक कंपन्या आहेत ज्या या आता एव्हिएशन आणि प्रायव्हेट सेक्टर UAVs मध्ये म्हणजे अनमॅन्ड व्हेकल्स, एरियल व्हेकल्स मध्ये सुद्धा प्रायव्हेट सेक्टर बरंच योगदान देत आहे, स्पेस मध्ये देत आहे. तो फक्त काय की आपल्याला एक प्रॉपर दिशा, आपल्याला काय हवंय, किती वेळात हवंय, काय क्वालिटीचं हवंय, ह्या 3 गोष्टी ठरवून त्याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आणि पूर्ण काय म्हणतात ते एफर्ट घालून केलं तर मला नाही वाटत की आपण काही चुकीचं. खूप खूप धन्यवाद प्रवीरजी, तुम्ही आमच्याशी हा संवाद साधलात आणि खूप छान पद्धतीने सगळे मुद्दे जे ते समजावून सांगितले. आणि अपेक्षा करूया की भारत जो आहे तो अशाच पद्धतीने प्रगती करेल, आणखी त्याच्यामधल्या ज्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील येत्या काळामध्ये. तुम्ही इथे आलात आणि हा सगळा विषय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समजावून सांगितलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.